आपले दात हे पांढरी शुभ्र असावेत असे प्रत्येकालाच वाटते. आपले दात हे आपल्या सौंदर्याचे प्रतीकच आहे. म्हणून प्रत्येकालाच आपले दात हे पांढरी शुभ्र आणि मजबूत असावे असे वाटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले दात हे पांढरी शुभ्र कसे ठेवावे याबद्दलची माहिती बघणार आहोत. बरेच जण पिवळे दात पांढरे व्हावे यासाठी घासून घासून ब्रश करतात, परंतु यामुळे आपल्या दातांची वरची जी लेयर असते ज्याला इनॅमल म्हणतात तर ती डॅमेज होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे आपल्या दाताचा पिवळेपणा हा अधिक वाढू शकतो. म्हणून कधीही ब्रश करताना अलगद हळूवारपणे करावा आणि जो तुम्ही ब्रश यूज करतात तो सॉफ्ट किंवा मीडियम सॉफ्टनेसचा असावा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री आपले दात घासले पाहिजे. दात घासण्यासाठी चांगल्या प्रकारचं टूथपेस्ट वापरणं गरजेचं आहे. जर तुमचे दात पिवळे असतील तर यासाठी तुम्ही घरच्या घरी काय उपाय करू शकता, तर त्यासाठी तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा थोड्या प्रमाणामध्ये मिक्स करून घ्यावा आणि आपल्या दाताला अप्लाय करून हळूहळू बोटाने ते घासावे. दुसरा उपाय म्हणजे लिंबूचा रस थोड्या सैंधव मिठामध्ये मिक्स करून तो आपल्या दातांना चोळावा. तिसरा उपाय म्हणजे संत्र्याची साल आपण दाताला चोळावी. रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याची साल जर दाताला चोळली किंवा वाळलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर जर दाताला चोळली दाताचा पिवळेपणा कमी व्हायला मदत होते. स्ट्रॉबेरीच्या सीझन मध्ये जर दाताला तुम्ही स्ट्रॉबेरी चोळली तर पिवळे दात पांढरे व्हायला मदत होते. आपली पचनक्रिया ही आपल्या तोंडापासून सुरू होते, म्हणून आपल्या तोंडाचं स्वास्थ्य टिकवणं गरजेचं आहे. यासाठी आपले दात, हिरड्या आणि जीभ स्वच्छ असणं गरजेचं आहे. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चांगल्या पेस्टने ब्रश करावा. यासाठी तुम्ही कुठलाही हर्बल टूथपेस्ट वापरू शकता किंवा कडुलिंबाची काडी वापरावी. त्यानंतर टंग क्लीन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. डेली 1 वेळा तरी टंग क्लीन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तीळ तेल किंवा खोबरेल तेल तोंडामध्ये धरून ठेवावं. यासाठी 1 किंवा 2 चमचा तीळ तेल किंवा खोबरेल तेल कोमट करून घ्यावं आणि ते आपल्या तोंडामध्ये धरून ठेवावं आणि पूर्ण तोंडाच्या भोवती फिरवावं. यामुळे आपल्या हिरड्या आणि दात मजबूत व्हायला मदत होते. त्यानंतर माउथवॉशचा वापर करणं. माउथवॉशचा वापर केल्यामुळे आपल्या दातांमध्ये अटकलेला जो प्लाक आहे, जे पिवळेपणा आहे तो कमी व्हायला मदत होते. म्हणून ब्रश केल्यानंतर माउथवॉश करणं हे देखील गरजेचं आहे. त्यानंतर दाताचं आणि तोंडाचं आरोग्य राखण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये स्ट्रॉबेरी, अननस, टोमॅटो यासारखे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्यात, म्हणजे अतिप्रमाणामध्ये गोड पदार्थांचं सेवन करणं, कोल्ड ड्रिंक्स, तसेच धूम्रपान, तंबाखूचं सेवन, कॉफी यासारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळावं. बऱ्याच जणांचं कितीही काळजी घेतली तरी सुद्धा दाताचा पिवळेपणा कमी होत नाही. याचं कारण म्हणजे ॲसिड रिफ्लक्स. बऱ्याच जणांना वारंवार ॲसिडिटी होत असते आणि त्यांची ॲसिडिटी आम्लत्व इतक्या प्रमाणात वाढतं की त्यांच्या तोंडामध्ये देखील तो आंबटपणा येतो आणि त्यामुळे आपल्या दाताचं वरचं इनॅमल डॅमेज होतं आणि दातांना पिवळेपणा येतो. म्हणून ही आम्लता वाढू नये, ॲसिडिटी वाढू नये यासाठी पित्त वाढवणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. यासाठी मसालेदार पदार्थ खाणे टाळावं, दिवसा झोपणे टाळावं, रात्री जागरण टाळावं. आणि ज्या लोकांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असतो अशा लोकांनी रोज सकाळी आवळ्याची पावडर 1 चमचा पाण्यासोबत घ्यावी. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही आपल्या दाताचं आणि एकूण एक आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आरोग्य राखा. हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.